नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी असंच फिरत माझ्या भागात गेलो होतो. हे लोकेशन कुठलं आहे तुम्ही नक्कीच ओळखा. प्राणी पक्षी फिरणाऱ्या अशा ठिकाणी मी मस्त पोहोचलो. माझ्याबरोबर शाइस्ता मकानदार आमची कॉस्ट्युम डिझायनर बरोबर होती. मित्रांनो, तुम्हाला हे ठिकाण ओळखतं का पहा, आणि नक्कीच हा रोड तुम्हाला लक्षात आला असेल तर नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा. तर जाण्याचं कारण असं होतं की मी एक स्क्रिप्ट नवीन लिहितो आहे, एक नवीन प्रोजेक्ट करतो आहे. तर त्या प्रोजेक्टच्या लिखाणासंदर्भात काही थॉट्स डोक्यात येण्यासाठी मी असंच बऱ्याच वेळा निसर्गात फिरत असतो. तर शाइस्ताने मी असंच बाईकवरून एक राऊंड मारून आलो. तर ती गोष्टही फायनल झाली आणि माझं लिखाण पुढं चालू आहे. तर खूप दिवसानंतर बाहेर गेल्यामुळे मलाही छान वाटलं. आणि बाईकवरनं फिरणं तर कायमस्वरूपी मला आवडतंच. बऱ्याच वेळा मी चित्रकलेसाठी स्पॉटवरती जाऊन पेंटिंग करायचा, पण अलीकडे ते प्रमाण थोडं कमी झालं आहे. पण गावातली माणसं, गावातलं वातावरण, सायंकाळची वेळ आणि शेतकरी, शाळेची मुलं असं हे बघून मला खूप छान वाटतं. तसा मी शेतकरी आहे असं म्हणता येईल, पण मी कधी शेताच्या बांधावरती तुम्ही मला पाहिलं नसेल. पण आज योगायोगाने ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मी माझ्या गावी कसबा आरळे इथं गेलो. आमच्या शाळेची मुलं पण जाताना मला भेटली तो रोडला. आणि परवाच मी वोटिंगच्या संदर्भात फिल्मफेअरला ज्यावेळी फिल्म सिलेक्ट झाली होती त्या संदर्भात मी शाळेत गेलो होतो. त्यामुळे त्या मुलांनी मला लगेच ओळखलं. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मी माझ्या गावात गेलो. ही मुलं आमच्या गावातून म्हणजे आरळ्यातून शाळेत येतात आणि वरच्या वाडीतील मल्लवाडी किंवा अशा ठिकाणी ही तेरसवाडीची मुलं आहेत आणि ती चालत रोडने किंवा डोंगरातून शाळेला येत असतात, ये जा करत असतात. तर माझ्या बालपणीच्याही आठवणी मला त्यातून माझ्या मित्रांच्या आठवल्या. याचबरोबर मी माझ्या शेतात गेलो आणि आमच्या शेतातील ऊस थोडा तोडला होता, थोडा बाकी होता. ह्याचबरोबर शाइस्ताने ऊस खाण्यासाठी मागितला, तिला ऊस काढून दिला. तिनं तो ऊस खाण्याचा एन्जॉय तिचा चालला होता. आणि याचबरोबर मी माझे आजोबा, माझे चुलत चुलते ह्यांच्याबरोबर छानशा शेतातल्या काही गप्पा, आठवणी जुन्या चर्चा केली. आणि त्यानंतर चुलत्यांनी मला काही डॉक्युमेंट 7/12 आणि ह्या गोष्टी मोबाईलवरती थोड्याफार दाखवल्या. त्या संदर्भात मी थोडी माहिती घेतली आणि शाइस्ताने आम्ही सायंकाळी शेतातून निघालो आणि परत कोल्हापूरला आलो. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.